नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनशी स्वागत करते। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत डिजी लॉकर प्रणाली ही क्रांतिकारक बदल, विद्यार्थ्यांच्या एकदम चांगल्या सोयीचा बदल या ठिकाणी करण्याचा निर्णय मागील काही दिवसापूर्वी झाला होता आणि ते प्रत्यक्षात या ठिकाणी आयोगाकडून अंमलात येत आहे। त्याबाबतचं एक शुद्धीपत्रक विद्यार्थ्यांना सूचना म्हणून का होईना ते दिलेलं आहे। विद्यार्थ्यांनी काय प्रोसेस या ठिकाणी करायचे त्याबद्दलचं शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध झालेलं आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण त्या ठिकाणी हे शुद्धीपत्रक या ठिकाणी पाहतोय आणि लगेचच आपण याकरता सुरुवात देखील करणार आहोत। 7 मेचं हे शुद्धीपत्रक या ठिकाणी पाहायला मिळतंय। प्रसिद्धीपत्रक उमेदवारांची प्रमाणपत्रे कागदपत्रे डिजी लॉकर प्रणालीद्वारे सादर करण्याबाबतचे हे शुद्धीपत्रक आहे आणि त्यामध्ये सांगितल्यानुसार आपण या ठिकाणी पाहणार आहोत की काय करायला हवं, विद्यार्थ्यांनी कशी प्रोसेस या ठिकाणी चालणार आहे। तर बघा, आयोगाच्या प्रस्तुत निर्णयाच्या अनुषंगाने या ठिकाणी जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने उमेदवारांनी पुढील प्रमाणे कारवाई करायची आहे। काय कारवाई करायची आहे? मुद्दा क्रमांक 1 खूप महत्त्वाचा आहे, समजून घ्या। एकदा तुम्हाला अपलोड केल्यानंतर पुन्हा अपलोड करण्याची आवश्यकता नाही, तेच कुठं नाही, तुमचे या ठिकाणी इथून पुढे वाचणार आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक लक्ष देऊन या ठिकाणी पहा। मी तुम्हाला काही गोष्टी या ठिकाणी समजून सांगण्याचा देखील या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। डिजी लॉकर प्रणालीची वेबसाईट त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। ती वेबसाईट digilocker.government.in या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला ते डाउनलोड करायचं आहे, त्या ठिकाणी नोंदणी करायची। मग तुमचं जर खातं नसेल तर खातं तुम्हाला नव्यानं नोंदणी करायची आहे। मोबाईल नंबर असं टाकायचं की आधार पॅन कार्डला लिंक असलेला आपला मोबाईल नंबरच त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। अदर मोबाईल नंबर तुम्ही टाकायचा नाही, दुसरा कोणता टाकायचा नाही, नाहीतर पप्पांचा, आईचा, भावाचा कोणाचा नंबर टाकताल तर ते चुकीच होईल। तुम्ही तुमची स्वतःची प्रोफाईल तयार करताय तर तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर बँक खात्याशी कनेक्ट असणारा, पॅन कार्डशी कनेक्ट असणारा, आधारशी लिंक असणारा मोबाईल नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे। बघा, नवीन डिजी लॉकर प्रणालीवर ज्यांचं खातं आहे अशा उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या डिजी लॉकर मध्ये मेरी पहचान या पोर्टलवर जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं। आता लॉग इन करून डिजी लॉकर खात्याची संमती घ्यायची आहे। म्हणजे मेरी पहचान हे पोर्टल जे डिजी लॉकर मध्ये आहे त्याची संमती घेऊन जेणेकरून ऑनलाईन अर्ज प्रणालीशी खात्याशी डिजी लॉकर खाते संलग्न होऊ शकेल अशा पद्धतीनं त्याची परवानगी घेऊन ते लॉग इन करायचं आहे। आता हा झाला मुद्दा कोणासाठी? ज्या विद्यार्थ्याचं डिजी लॉकर मध्ये लॉग इन केलेलं खातं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी। ज्या विद्यार्थ्यांचं डिजी लॉकर मध्ये खातंच नाही अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय? digilocker.government.in या वेबसाईट वरती जायचं आहे आणि त्या संकेतस्थळावरती लॉग इन नोंदणी करायची। तुमचं रजिस्ट्रेशन त्या डिजी लॉकरच्या ह्याच्यावरती करून घ्यायचंय। आता रजिस्ट्रेशन या बटनाद्वारे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे, त्यानंतर आधार क्रमांकाशी संलग्न असणारा भ्रमणध्वनी या दोन्हीपैकी एक कोणताही टाकून हे नवीन खातं उघडून घ्यायचं आहे आणि सदर खाते अनुक्रमांक 1 प्रमाणे ऑनलाईन अर्ज प्रणालीशी लिंक करून घ्यायचे। अनुक्रमांक 1 प्रमाणे म्हणजे कसं? तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे मेरी पहचान या पोर्टलवर जाऊन लॉग इन करायचं आहे आणि ते डिजी लॉकर खात्याशी संमती घेऊन जेणेकरून ऑनलाईन प्रणालीशी खात्याशी तुम्हाला डिजी लॉकर संलग्न करता येईल अशा पद्धतीने ते आपोआप ऑटोमॅटिक होते। नाही तर म्हणताना ही कशी प्रोसेस आहे, ते होत आहे आपोआप, फक्त तुम्ही ते प्रोसेस करून घ्या। त्यानंतर डिजी लॉकर खात्यामध्ये लॉग इन केल्यानंतर डाव्या बाजूला तिथं ओपन केल्यानंतर डाव्या बाजूला जारी केलेले कागदपत्र जे तुम्हाला डाव्या बाजूला लिस्ट येईल त्या लिस्ट वरती जाऊन तुम्ही ते जे डॉक्युमेंट तुम्हाला दिलेत ते मेनू मध्ये प्राधिकरण, सरकारी किंवा विभाग, शैक्षणिक मंडळ, खाते, विद्यापीठ, इतर विश्वासार्ह संस्थांकडून तुमची जी काही डॉक्युमेंट तुम्हाला दिलेली आहेत ते डॉक्युमेंट आलेली कागदपत्रे उपलब्ध होतील। आता ते आपोआप उपलब्ध होतील। तुम्हाला काय अपलोड करायची का नाही तर आपली ओळखपत्रे, त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना म्हणजेच लायसन किंवा 10वी 12वीची किंवा डिग्रीची गुणपत्रे, प्रमाणपत्रे इत्यादी त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असणार आहेत। त्यानंतर पुढे जाऊन चौथा मुद्दा त्यांनी काय सांगितलाय की विद्यार्थी मित्रांनो, डिजी लॉकर खात्यामधील तुम्हाला जी जारी केलेली म्हणजे तुमच्या खात्यामध्ये उपलब्ध करून दिलेली जी काय डॉक्युमेंट आहेत इश्यू केलेली त्या इश्यू डॉक्युमेंट तिथे एक पर्याय आहे, त्यावरती मेनूवरती उपलब्ध नसलेली जी काय डॉक्युमेंट आहेत, उदाहरणार्थ तुमचा अनुभव प्रमाणपत्र असेल ते तर नसणार आहे, तुम्ही एखाद्या खासगी संस्थेकडे काम केलेलं असेल, एखाद्या सरकारी ऑफिसला तुम्ही काम केलेलं असेल,
इतर कोणतंही तुमचं अनुभव प्रमाणपत्र ते आपोआप अपलोड होणार नाही डिजी लॉकरला, ते तुम्हाला घेऊन ते अपलोड करावं लागेल. उमेदवारांना ती पीडीएफ या ठिकाणी स्वरूपात ड्राईव्ह मध्ये या मेनू मध्ये अपलोड करता येतील असा एक ऑप्शन त्या ठिकाणी दिलेला आहे, ते अपलोड करून घ्या. तिथे ऑनलाईन अर्ज सादर करताना जे काही प्रमाणपत्रे कागदपत्रे सादर करण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यावरती जे काही सादर करण्या डॉक्युमेंट कागदपत्रे सादर करण्याचे त्या टप्पे जे आहेत ते उमेदवारांना डिजी लॉकर प्रणालीद्वारे कागदपत्रांचा पर्याय निवडायचा आहे आणि त्यावर संबंधित कागदपत्रे सामायिक शेअर करायचे आहेत. म्हणजे तुम्ही ऑनलाईन सादर करताना ज्यावेळी डॉक्युमेंट अपलोड करण्याची प्रोसेस येईल त्यावेळेस तुम्हाला तो जो डिजी लॉकर प्रणालीद्वारे कागदपत्रांचा पर्याय त्या ठिकाणी निवडायचा आहे. समजा उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या ठिकाणी शॉपिंग करायला गेलात आणि तुम्हाला पैसे पाठवायचे असतात, त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस तिथं QR कोड स्कॅन केल्यानंतर पैसे पाठवण्याकरता UPI असेल, फोन पे असेल, भीम ॲप असेल, पेटीएम असेल, असे पर्याय तुम्हाला पैसे पे करताना उपलब्ध होतात. तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे ऍप आहेत पैसे पाठवण्याचे ते पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध होतात. तशा प्रकारे इथं तुम्हाला कागदपत्र अपलोड करण्याचा एक डिजी लॉकरचा प्रणालीद्वारे कागदपत्र अपलोड करण्याचा पर्याय त्या ठिकाणी क्लिक केला की उपलब्ध होईल. त्याच्यावर क्लिक केलं की डॉक्युमेंट सगळे आपोआप या ठिकाणी अपलोड होतील. ओके. कोणत्याही भरती प्रक्रियेकरता अर्ज करण्यासाठी लॉग इन किंवा प्रमाणपत्र अपलोड या टप्प्यावर डिजी लॉकर खात्यातील प्रमाणपत्रे सामायिक शेअर करण्याची संमती देणे आवश्यक राहणार आहे. ते डिजी लॉकरची संमती या ठिकाणी आपल्याला घ्यावी लागेल. आता लॉग इनच्या टप्प्यावरती एकदा दिलेली संमती म्हणजे तुम्ही एकदा डॉक्युमेंट अपलोड केले ऑफिशियल वेबसाईटला आयोगाच्या, तुम्ही अपलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 30 दिवसाचा कालावधी या ठिकाणी वैध असणार आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी छेडछाड करता येणार नाही. ही बाब सगळ्यात महत्वाची तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. आयोगाकडून आगामी काळात कोणत्याही भरती प्रक्रियेच्या अंतिम निकालाद्वारे अंतिम निकालाची शिफारस या ठिकाणी जे पात्र विद्यार्थी ठरलेले असतील अंतिम निकालाची पात्र विद्यार्थ्यांची शिफारस यादी जी काही येणार आहे ती ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे खात्यासह डिजी लॉकर प्रणालीद्वारे वितरित करण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला डिजी लॉकर मध्ये तुमचा रिझल्ट या ठिकाणी जी काही लिस्ट येणार आहे ती तुमचं जर नाव असेल तर त्यामध्ये तुम्हाला पाहता येणार आहे. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं हे डिजी लॉकर आपल्याला उपलब्ध करून दिलेली प्रणाली आपल्याला फायदेशीर ठरताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने डिजी लॉकर प्रणालीच्या वापरासंदर्भातील ज्या काही सूचना आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर प्रवेश पृष्ठ जे आहे म्हणजे आपण लॉग इन ज्या ठिकाणी करतो ते लॉग इन करतो त्या ठिकाणी येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो त्या एकदा तुम्ही वाचून घेतले तरी तुम्हाला समजेल किंवा हा व्हिडिओ पाहताय तर ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात येत असतील. डिजी लॉकर प्रणालीच्या वापरा संदर्भातील सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या तुम्ही पाहून घ्या. ओके. डिजी लॉकर प्रणालीद्वारे कागदपत्र प्रमाणपत्रे सादर करण्याची उपरोक्त कार्यपद्धत सध्या स्थितीमध्ये वैकल्पिक असेल, आत्ताच्या घडीला वैकल्पिक असेल आणि त्यानंतर डिजी लॉकर प्रणालीमध्ये जारी केलेल्या कागदपत्रांना माहिती तंत्रज्ञान म्हणजे डिजिटल लॉकर सुविधा प्रदान करणाऱ्या मध्यस्थांद्वारे माहितीचे संरक्षण आणि धारण अधिनियम 2016 नुसार भौतिक प्रमाणपत्र प्रमाणेच वैधता असल्यामुळे आगामी काळात कागदपत्रे प्रमाणपत्रे केवळ डिजी लॉकर प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येणार आहेत. यास्तव सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येते की डिजी लॉकर प्रणालीचा अधिकाधिक वापर करावा. अशा पद्धतीने हे शुद्धीपत्रक या ठिकाणी आहे. त्यामुळं इथून पुढच्या काळात सध्या तरी आता तुम्हाला वैकल्पिक या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. नंतरच्या काळामध्ये हे डिजी लॉकर मध्ये जे काय अधिनियम दिलेला आहे 2016चा अधिनियम डिजी लॉकर साठी बनवलेला त्याप्रमाणे येणाऱ्या आगामी काळामध्ये कागदपत्र प्रमाणपत्र ही डिजी लॉकर प्रणाली द्वारेच या ठिकाणी स्वीकारली जाणार आहेत. तुम्हाला दुसरा पर्याय राहणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आता जे डॉक्युमेंट अपलोड करणार किंवा तुमचे अनुभव प्रमाणपत्र वगैरे हे डिजी लॉकर वरती अपलोड करून घ्या. नंतर तुम्हाला ह्याच्याशिवाय दुसरं तुम्ही किती जरी पीडीएफ दुसरीकडे अपलोड केल्यात तरी ते स्वीकारण्यात येणार नाहीत. ह्याच्यावर जे असेल तेच ग्राह्य धरण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात जास्तीत जास्त जसा डिजी लॉकरचा वापर करता येईल तेवढा तुम्ही करून घ्या आणि तुम्हाला तुमची प्रक्रिया सुलभ करून घ्या. सेव्ह राहतील. कुठं डॉक्युमेंट गाळ झालं काय झालं ह्या गोष्टी तुम्हाला पुन्हा कराव्या लागणार नाहीत. ह्या अडचणीला सामोरं जावं लागणार नाही. त्यामुळे ही प्रक्रिया सुलभ केलेली आहे. त्याप्रमाणे तुम्ही लॉग इन करून घ्या असं आव्हान या ठिकाणी करण्यात येत आहे आणि जास्तीत जास्त डिजी लॉकरचा वापर करावा असं आयोगाकडून पुन्हा एकदा आवाहन करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही त्या दिशेने वाटचाल करा. ही प्रक्रिया सुलभ आहे.
लवकरात लवकर परीक्षा योजना जाहीर व्हावी असं आयोगाकडून आपण अपेक्षित करतोय. एकदा परीक्षा योजना जाहीर झाली की तुम्ही अभ्यासाला तुमची योग्य दिशा ठरवण्याला तुम्ही मोकळे व्हाल. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये.